गोलाकार गोलाकार अर्धवट मिटवून घ्यायचेत. असं केल्यानंतर थोडासा अर्धवट हाताची मूठ वळली जाते आणि मनगट आहे हाताचं ते इझिली आपल्या मांडीवरती येईल असं ठेवायचे. ह्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर 3 दिवसानंतर अजून दुसरी मुद्रा मी शिकवायला सुरुवात करणार आहे. ज्या जुन्या साधकांना मॅडमनी ज्या ज्या मुद्रा शिकवलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत करायला, त्यांनी त्या आपापल्या मुद्रा करून बसायचे ओंकाराचं उच्चारण करताना. चला, ओंकाराची प्रार्थना आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. छोट्याशा अशा ह्या बिंदुस्वरूप ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम. कारण हा बिंदुस्वरूप ओंकार आपल्या दैनंदिन जीवनातील म्हणजे कामदम आपल्या इच्छा पूर्ण करणारा, त्याचबरोबर मोक्षदम म्हणजे आपल्या आध्यात्मिक ज्या काही उन्नतीसाठी असणाऱ्या आपल्या इच्छा आकांक्षा आहेत तो पूर्ण करणारा, अशा ह्या कामदम आणि मोक्षदम अशा दोन्ही इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या बिंदू स्वरूप अशा ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम, असा या प्रार्थनेचा अर्थ आहे. तर आता ज्यांना जी सांगितली त्यांनी ती मुद्रा करायची. त्याचबरोबर नवीन साधकाने हाताची ज्ञान मुद्रा करा आणि माझ्याबरोबरच ओंकाराचं उच्चारण करायचंय. सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्या, अगदी हळूहळू श्वास घ्या आणि सावकाश ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करूया. पशु नावाच्या आधी शून्य घ्यायला पाहिजे.